तिचं भाच्याबरोबर प्रेमसंबंध होते. नवऱ्याला आधी इलेक्ट्रिक शॉक दिला. त्यानंतर तडफडणाऱ्या नवऱ्यासमोरच तिनं प्रियकरासोबत संबंध ठेवले. नवऱ्याला विष देऊन त्याचा जीव घेतला. यात तिला मदत करणाऱ्यांमध्ये होती तिची बहीण आणि तिचा बॉयफ्रेंड. उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमधली ही घटना आहे. आचल माहेरी गेली होती. सासरी मुरादाबादमध्ये परतल्यानंतर आचलनं आपल्या पतीला आधी फोन केला. तिनं पती पवनला 5:30 वाजता घरी यायला सांगितलं. पवन त्याच्या बहिणीकडे गेला होता. पत्नीनं बोलावलंय म्हणून पवन त्या दिवशी त्या वेळात घरी सुद्धा येण्याचा प्रयत्न करत होता. पोहोचला मात्र रात्रीच्या 8 वाजता. जेव्हा पवन घरी पोहोचला तेव्हा त्याला अचानक कोणीतरी घरात ओढून घेतलं. घरातले सगळे लाईट्स अचानक बंद झाले. त्यानंतर पवनला जाणवलंच नाही की त्याच्यासोबत काय होतंय. पवनला त्याची पत्नी आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर आणखीन काही जण त्या घरात होते. त्यांनी भरपूर मारहाण केली. काळोखात पवनला कोणी दिसलं मात्र नाही. घरात असलेले सगळे जण पवनवर एव्हाना तुटून पडले होते. बेदम मारहाण करत होते. पवन ओरडू नये म्हणून पवनच्या तोंडात त्याच्याच पत्नीने आचलने कपडे कोंबले. त्यानंतर पवनला त्या सगळ्यांनी मिळून इलेक्ट्रिकचा शॉक द्यायला सुरुवात केली. एका कॉटला त्याआधी त्यांनी पवनला बांधलं आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्या कॉटवर पडलेल्या पवनला त्यांनी सतत इलेक्ट्रिक शॉक दिले. आता पवन अर्धमेला झाला होता. पवनला पायाचे तळवे, हातपाय आणि छातीला इलेक्ट्रिक शॉक देताना ते चौघे पवन त्या बांधलेल्या खाटेवरनं पडणार नाही, तिथनं निसटणार नाही याची सुद्धा खबरदारी घेत होते. एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार पवनला 9 वेळा इलेक्ट्रिकचे जोरदार झटके देण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला नव्हता. अर्धमेल्या पवनला मारण्यासाठी मग त्या चौघांनी मिळून त्याला विष पाजलं. पूर्ण ग्लास रिकामा होईपर्यंत जबरदस्ती ते तडफडणाऱ्या पवनच्या तोंडात विष ओतत राहिले. पवन बेशुद्ध होता. अजूनही त्याचा मृत्यू झाला नव्हता. शेवटचे श्वास घेणाऱ्या पवनच्या समोरच त्याच्या पत्नीनं तिच्या प्रियकरासोबत, त्यांच्या भाच्यासोबत शरीर संबंध ठेवले. दरम्यान केव्हा तरी पवनचा मृत्यू झाला. तब्बल 3 तास पवनसोबत इतका क्रूर खेळ सुरू होता. पवनचा मृत्यू झाल्यानंतर आता आचलनं दुसरा प्लॅन केला. रात्री 8 ते मध्यरात्रीपर्यंत पवनला शॉक देणं, मारणं, विष पाजणं असं सतत चालू होतं. पवन ओरडू नये म्हणून त्याचं तोंड बंद करण्यात आलं होतं. तिने पवनच्या कुटुंबियांना जेव्हा फोन केला त्यावेळेस त्याची तब्येत बिघडलीये असं खोटंच सांगितलं. त्यानंतर तिचे साथीदार म्हणजे आचलचा प्रियकर अंकित, तिची बहीण शिखा आणि शिखाचा प्रियकर तिथनं निघून गेले. पवनला त्याच्या मरणाची आधीपासूनच कल्पना होती. त्याने त्याच्या कुटुंबियांनाही याबद्दल सांगून ठेवलं होतं. साधारण महिन्याभरापूर्वी पवननं त्याच्या बहिणींना सांगितलं होतं की जर कधी त्याचा मृत्यू झाला तर त्यानं आत्महत्या केली असं समजू नका. आचलनं म्हणजे त्याच्या पत्नीनंच त्याला मारलंय, तीच त्याचा मारण्याचा कट करू शकते असं त्यानं आपल्या बहिणींना सांगून ठेवलं होतं. त्यामुळे त्याचे कुटुंबीय घाबरलेले होते. पण पवन आपल्या छोट्या मुलीसाठी पत्नीबरोबर राहत होता. त्याला वाटत होतं की अंकित बरोबरचे आचलचे प्रेमसंबंध कधीतरी संपतील आणि त्यावेळेची तो प्रतीक्षा करत होता. पवनच्या हातात तसं काही नव्हतं, पण पवनला विश्वास होता की त्याची पत्नी आचल केव्हा ना केव्हा त्याच्या प्रेमाखातर परत येईल, त्यांच्या मुलीसाठी परत येईल. पण त्याचा घात झाला होता. त्याच्या पत्नीनंच त्याचा जीव घेतला होता. मृत्यूनंतर पवनला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. सडन डेथचं हे प्रकरण डॉक्टरांनाही संशयास्पदच वाटत होतं. डॉक्टरांनी त्यामुळेच पोलिसांना बोलावून घेतलं. पवनच्या प्रेताशेजारीच त्याची पत्नी आचल तिथं रडत बसली होती आणि तिच्या शेजारी उभी होती तिची बहीण शिखा. पोलिसांनी जेव्हा पवनचा मृतदेह पाहिला त्याच वेळेस त्याच्या शरीरावरल्या जखमांवरून पोलिसांना संशय आला. पण पोलीस थेट कोणतीही कारवाई करणार नव्हते. त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी आधी पोस्टमॉर्टेमची वाट पाहिली. पोस्टमॉर्टेममध्ये इलेक्ट्रिक शॉक, काठीनं केलेली मारहाण आणि विष या सर्व बाबी समोर आल्या. त्यानंतर मग पोलिसांनी थेट कारवाईला सुरुवात केली. आधी पत्नी आचल आणि तिच्याबरोबर असलेल्या तिच्या बहिणीला शिखाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतच या दोघींनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांना आचल आणि शिखाकडून आचलच्या बॉयफ्रेंडची आणि शिखाच्या बॉयफ्रेंडची अशी 2 नावं मिळाली. त्या दोघांनाही पोलिसांनी मग उचललं आणि आचलचं 6 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना 3 वर्षांची एक मुलगी आहे. ही मुलगी झाल्यानंतर आचल आणि पवनमध्ये खटके उडायला लागले. त्याच वेळेस आचल आणि अंकित हे एकमेकांच्या जवळ यायला लागले. त्यांच्या प्रेमसंबंध निर्माण व्हायला लागले. अंकित हा आचलचा भाचा, तिच्या दिराचा मुलगा. गेल्या काही महिन्यांपासून आचल आणि अंकितमध्ये प्रेमसंबंध होते आणि त्याची चाहूल ही पवनला लागली होती. साधारणतः 6 महिन्यांपूर्वी पवनला जेव्हा ही गोष्ट कळली, आधी पवननं आचलला समजावलं, तिला रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण ती पवनचं ऐकेच ना. अंकित बरोबर संबंध तिनं कायम ठेवले आणि पवनशी ती तुटतच चालली होती.
अंकित आणि आचलचे प्रेम संबंध पवनला कळल्यानंतर पती पत्नीमध्ये नंतर खटके वाढले, वाद वाढले. पण आचल पवनचा ऐकण्याऐवजी अंकित सोबतच्या प्रेम संबंधात बिझी होती. तिला पवनचं म्हणणं पटतही नव्हतं आणि पवनकडे तिला परत जायचंही नव्हतं. अगदी या घटनेपूर्वी ती 15 दिवस माहेरी निघून गेली होती रागानं. तिथेच तिने पवनच्या हत्येचा कट रचला होता आणि त्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वीच ती जेव्हा घरी परतली होती, माहेराहून आल्याच्या दुसऱ्याच दिवशी आचलनं आपल्या प्रियकरासोबत अंकित सोबत मिळून पवनची अशी निर्गुण हत्या केली. पोलिसांनी जेव्हा चौघांची साक्ष घेतली तेव्हा आचलनं पोलिसांकडे पवनची हत्या केल्याचं सहजच कबूल केलं. पवनला मारणं ही मोठी चूक झाली असंही तिनं पोलिसांकडे कबूल केलं. त्यापेक्षा प्रियकरासोबत पळून गेले असते तर बरं झालं असतं, चाललं असतं, अशा शब्दात तिनं तिला होणारा पस्तावा व्यक्त केलाय. पण आता त्याचा काहीच उपयोग नाही. अंकितनं पोलिसांकडे कबूल केलं की आचलच्या सांगण्यावरूनच पवनला मारण्याचं त्याने ठरवलं. अनेकदा आचलनेच पवनला मारण्यासाठी अंकितवर दबाव टाकला होता. ही बाबही त्यानं पोलिसांना सांगितली आहे. पण तेव्हा त्याने तो विषय टाळला होता. आता मात्र आचलच्या हट्टानंतर पवनला मारण्याचा प्लॅन त्यानं केला असं त्यानं पोलिसांकडे कबूल केलंय. पवन हा साधा सरकारी नोकरी करणारा पुरुष होता. त्याच्या पत्नीनं मात्र त्याला फसवल्याचं त्याला कळल्यानंतरही फक्त तिला ते नातं तोडायला तो सांगत राहिला. आचल प्रेमात पडली होती ते तिच्या मोठ्या दिराच्या मुलाच्या. त्यामुळे नात्यांमधला भेद आचल विसरली होती. आचलकडे तरीही पर्याय होते. ती पळून जाऊ शकली असती, पवनला डिवोर्स देऊन ती अंकित सोबत राहू शकली असती. पण ती प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिने पवनचा खून केला. पण पवन मरत असताना प्रियकरासोबत संबंध ठेवणं हा विक्षिप्तपणा, निर्दयता आहे असं मला वाटतं. याला मानसिक आजारच म्हणू शकतो आपण. आचलच्या बहिणीनं तिला मदत केली होती कारण तिला तिच्या प्रियकरासोबत कुठेतरी राहायचं होतं आणि आचलनं तिला तिच्या घरी राहणं ऑफर केलं होतं. बस तेवढ्यावरनंच शिखा आणि तिच्या बॉयफ्रेंडनं आचलला तिचा नवऱ्याला मारण्यासाठी मदत केली होती. आचलच्या चौकशीतनं आणखीन काही माहिती समोर येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आचल आणि शिखा दोन बहिणी आता अटकेनंतर तुरुंगात एकत्रच राहत आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी आणि कुटुंबियांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. एका बातमीनुसार तुरुंगात दोघी बहिणी आता फक्त रडत असतात.